परळीच्या दणदणीत विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवला. परळीतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीने एकतर्फी विजय मिळवलेला असून केवळ 1-2 जागा वगळता सर्व जागांवर महायुतीने उमेदवार निवडून आणले आहेत. या विजयानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हटलेलं आहे की ज्यांनी माझ्यावर टीका केली आणि माझ्या परळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना परळीच्या मायबाप जनतेनं धडा शिकवला आहे. प्रचार काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला, भाषण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला असं मुंडे यांनी म्हटले. मात्र निवडणुकीला विलंब लागला असला तरी 21 तारखेला परळीच्या जनतेनं अशा टीकाकारांच्या तोंडाला चपराक दिलेली आहे. जिल्ह्यामध्ये खासदार तळ ठोकून राहिले असले तरी परळीच्या जनतेवर त्याचा काही परिणाम झालेला नाही असंही त्यांनी नमूद केले. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पातळीवर जुळलेले नसतानाही काही ठिकाणी कमळाला भाजप विजय मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. परळी नगर परिषदेवर जनतेनं पुन्हा एकदा विश्वास टाकलेला आहे असं म्हणत मुंडे यांनी जनतेचे आभार मानले आहेत. मी पहिल्यांदा परळीच्या मायबाप जनतेचे मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि रिपाईच्या महायुतीला आज या ठिकाणी कौल दिला आहे. जवळजवळ एका दुसरी जागा सोडली तर जवळजवळ सर्व जागा महायुतीच्या आलेल्या आहेत. जे अपक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी महायुतीचेच आहेत. त्यामुळं फक्त आता MIM आणि पंजा कुठंतरी पुढे आहे 2 जागेवर एवढं कळतं आहे, पण जवळजवळ सर्व जागेवर या ठिकाणी महायुतीने विजय मिळवला आणि ऐतिहासिक मताने नगराध्यक्षसुद्धा या ठिकाणी निवडून येतील. प्रचारामध्ये आपल्याला अनेक प्रकारे घेण्यात आलं, आपल्याला भाषण सुद्धा करू दिलेलं गेलं नाही, मात्र तरी देखील आपण जे संयमाने भूमिका निभवली. नाही, भाषण कुणी करू दिलं नाही असं म्हणतात. मला कुणी रोखलं होतं भाषण करायला? मी एवढंच म्हणलं होतं की याचं उत्तर ज्यांनी माझ्यावर टीका केली आहे, ज्यांनी माझ्या परळीला बदनाम केलं आहे, याचं उत्तर मात्र त्यावेळेस मी 2 तारीख बनलं होतं. निवडणूक लांबली म्हणून आज 21 तारखेला परळीच्या मायबाप जनतेकडून ज्यांनी आम्हाला बदनाम केलं त्यांच्या तोंडात ही चपराक आहे. खासदार देखील इथं तळ ठोकून होते. इथं खासदार तळ ठोकून राहिले किंवा इथंच राहिले तरी परळीच्या मायबाप जनतेमध्ये काही फरक पडत नाही. हे नक्कीच आहे की ज्या ठिकाणी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचं जमलं नाही तिथं मात्र कमळाला विजय मिळाला आहे. त्यांचे अभिनंदन. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, परळी.